नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, घरगणना घर यादी संबंधित प्रश्न 1 ते 16 पहिल्या टप्प्यातील प्रश्न पाहूया आपण काय आहेत। तर घर यादी व घरगणना प्रश्न 2026 श्रेणी घराची निवासाची स्थिती, उपलब्ध असलेल्या सोयी, घरगणना केलेली मालमत्ता आणि इतर। घराची निवासाची स्थिती, जमीन, भिंत आणि छप्पर यासाठी मुख्यतः वापरले साहित्य, गणना घराचा वापर आणि स्थिती, कुटुंब प्रमुख, मालकी हक्क, खोल्यांची संख्या, विविध जोडप्यांची संख्या, उपलब्ध असलेल्या सोयी, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालय सुविधा, निचरा, इने, ड्रेनेज, जोडणी, स्नानगृह, स्वयंपाकघर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, धारण केलेली मालमत्ता, रेडिओ, ट्रान्झिस्टर, दूरचित्रवाणी, संगणक, लॅपटॉप, दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, कार, जीप, व्हॅन, इंटरनेटचा वापर, इतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य आणि मोबाईल क्रमांक। स्थानासंबंधी तपशील कसा भरावा। तर बघा स्टेप 1 आहे लॉग इन, यूज द प्रोव्हाइडेड क्रेडेंशियल्स टू ॲक्सेस अँड व्ह्यू द कंप्लीट फॉर्म। स्टेप 2 व्हेरीफाय इन्फॉर्मेशन, कन्फर्म दॅट लोकेशन पर्टिक्युलर मॅच द डिटेल्स ऑन युअर अपॉइंटमेंट लेटर। पहिले आपण लॉग इन करायचं, नंतर आपल्याला कन्फर्म करायचं की आपल्याला जे HLB मिळेल तेच आपलं स्थान याच्यात दाखवते की नाही। त्यानंतर स्टेप 3 स्टार्ट डाटा एंट्री बिगिन बाय एंटरिंग द एक्सपेक्टेड नंबर ऑफ सेन्सस हाऊस फॉर द लोकेशन। इथं आपल्याला आता क्रमांक टाकून सुरुवात करायची आहे। नंतर ओळ क्रमांक 1 निष्क्रिय आणि स्वयंचलित पद्धतीने पुढे वाढत जाते। हे HLB ॲपच्या पुढे येणाऱ्या सर्व स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दर्शवले जाईल। नंतर ॲप्लिकेशन यूजिंग एक्सेंटिंग लोकल नंबर्स, अधिकृत स्थानिक क्रमांक जसे तसे नोंद करा, नवीन जनगणना क्रमांक देऊ नयेत। ॲप्लिकेशन असाइन न्यू सेन्सस नंबर, जिथे क्रमांक नाही किंवा अपूर्ण तिथे अनुक्रमांकानुसार जनगणनेची इमारत क्रमांक देणे। क्लॅरिफाईंग व्हॉट इज नॉट बिल्डिंग, ओपन प्लॉट्स कन्स्ट्रक्शन सेट विदाउट प्रूफ अँड एनी स्ट्रक्चर दॅट कॅन नॉट बी लिव्ह इन नॉट बी लिस्ट बिल्डिंग। करेक्ट बघा घर इमारत कशी ओळखायची ते दिलेलं आहे, करेक्ट आणि इनकरेक्टमध्ये। इमारत क्रमांक घर क्रमांकन म्हणजे घर यादी गटामध्ये असलेल्या प्रत्येक इमारत आणि गणना घराला क्रमे आणि नियमित पद्धतीने दिलेला क्रमांक असावा याची खात्री करणे। बिल्डिंग नंबरिंग प्रोटोकॉल 2 स्टेप प्रोसेस। गणना घराचा क्रमांक, गणना घरे गणनेचे मूलभूत एकक आहे। प्रत्येक घर यादी गटामधील प्रत्येक गणना घराला एक अद्वितीय आणि अनुक्रमिक क्रमांक दिला जातो। द 4 डिजिट रूल, द सेन्सस हाऊस नंबर मस्ट ऑलवेज बी अ 4 डिजिट नंबर यूज लिडिंग झिरोज, म्हणजे गणना घर आपल्याला 00 असे 3 झिरो टाकून द्यायचं आहे। गणना घराचा क्रमांक रूल 1 स्टार्टिंग पॉईंट, फर्स्ट सेन्सस हाऊस आयडेंटिफाय इन द हाऊस लिस्टिंग ब्लॉक मस्ट बी गिवन नंबर 0001, पहिल्या घराला 0001 द्यायचा। नंतर रूल 2 द नंबर्स इज रनिंग सिरियल दॅट कंटिन्यूज सिक्वेंटली फ्रॉम वन बिल्डिंग टू द नेक्स्ट थ्रू आउट द इंटायर ब्लॉक ॲट डज नॉट रिसेट टू इच न्यू बिल्डिंग। हाऊस लिस्टिंग नंबरिंग कोर रूल्स समरी, इमारत छप्पर असणे आवश्यक आहे, खुले भूखंड समाविष्ट नाहीत। सर्वप्रथम अधिकृत स्थानिक क्रमांक वापरा, इमारत क्रमांक उपलब्ध नसल्यास जनगणना क्रमांक नियमित पद्धतीने देणे, नव्याने सापडलेल्या इमारतीला उपक्रमांक देण्यात येईल, जसं 10-1। गणना घर नेहमी 4 अंकी क्रमांक असेल, संपूर्ण घर यादी गटासाठी एकच सलग क्रमांक वापरला जातो, क्रमांक 0001 पासून सुरू होतो। प्रत्येक नवीन इमारतीचं क्रमांकन पुन्हा सुरू होत नाही। नव्याने सापडलेल्या इमारतीमधील घरांना 10-1 घर यादी गटामधील शेवटच्या घरानंतरचे सलग क्रमांक दिले जातात। स्वगणना संदर्भ SCID, गणना घर क्रमांक नोंदल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक केल्यास पुढील संदेश दर्शवला जाईल। कुटुंबाने स्वगणना पूर्ण केली आहे का, होय किंवा नाही। जर कुटुंबाने स्वगणना पूर्ण केली असेल तर होय निवडा आणि त्यानंतर प्रश्न 7 गणना घराचा वापर 2 पर्यायास उपलब्ध होईल, 1 निवासी आणि 2 निवासासह इतर वापर। कुटुंब क्रमांक प्रणालीद्वारे आपोआप तयार केला जाईल। SCID उत्तरदात्याकडून मिळून दिलेल्या चौकटीत प्रविष्ट करा। जर SCID उपलब्ध SCID जुळत असेल तर संबंधित कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपमध्ये प्रदर्शित होईल। माहितीची अचूकता तपासून प्रगणकाने स्वीकाराने सादर करा किंवा एडिट पर्याय निवडा। जर कुटुंबाने स्वयंगणना केली नसेल तर प्रगणकाने नाही निवडून मोबाईल ॲपमध्ये पूर्ण माहिती नोंदवावी। जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, दगड, लाकूड, बांबू, सिमेंट, टाईल्स, कॉपफ्लोरिंग, हार्डवूड फ्लोरिंग। जमिनीसाठी मुख्य वापरलेले साहित्य मड, वूड, बांबू, ब्रिक, सिमेंट, फ्लोअर टाईल्स।
प्रमुख साहित्य म्हणजे जास्तीत जास्त वापर ज्या साहित्य झाला आहे ते बहुमजली इमारतीत. इमारतीमध्ये जमिनीचे साहित्य वेगळे असू शकते. बहुमजली इमारतीमध्ये प्रत्येक गणनाघराच्या जमिनीचे स्वतंत्र साहित्य नोंदवावे. त्यानंतर भिंतीचे साहित्य हे या भिंतीच्या साहित्यामध्ये फंडामेंट मटेरियल ऑफ वॉल याच्यामध्ये ऑप्शन येतात भरपूर सारे. याच्यामध्ये ग्रास, दॅट, बांबू, ETC, प्लास्टिक, पॉलिथिन, मड, वुमन ब्रिक, वूड, स्टोन पॅक, मेटल, बर्न, कॉन्सर्ट आणि एनी अदर. भिंतीचे साहित्य याच्यामध्ये सुद्धा बरेच सारे ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये आपल्याला गवताची आहे का, प्लास्टिकची आहे का, चिखलाची आहे का, म्हणजे मातीची आहे का, लाकडाची आहे का, सिमेंटची आहे का, अशा प्रकारे आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर भिंतीचे साहित्य ओळखा. पक्क्या विटांनी प्लास्टर केलेले, दगड सिमेंटने भरलेले. नंतर भिंतीचे साहित्य सिमेंटच्या विटा, गवत, चाळवलेले गवत, बांबू, प्लास्टिक, पॉलिथिन, भिंती, माती, अशा प्रकारे. दगड सिमेंट मातीने जोडलेले, दगड सिमेंट मातीने जोडलेले, लाकूड, कॉन्क्रीट, लाकूड, बांबू, GI धातू. भिंतीसाठी वापरलेले साहित्य संकेतांक 1 ते 5 कायमस्वरूपी नसलेल्या साहित्याने दर्शवतात. उर्वरित संकेतांक 6 ते 9 कायमस्वरूपी स्वरूपाच्या. बाहेरील पृष्ठभाग प्लास्टर करून रंगवले असल्यामुळे भिंतीचे साहित्य निश्चित करणे अनेकदा कठीण होतं. भीत मातीची किंवा कच्च्या विटांची असू शकते, तथापि सिमेंटने प्लास्टर करून रंगवलेली असू शकते. भिंती सैल दगडापासून बनवल्या असू शकतात. जर दगड, चुना किंवा सिमेंटने मोटारने व्यवस्थित भरलेले नसतील तर संकेतांक 5 निवडा. जर भिंती दगडाने बांधलेले असून ते चुना किंवा सिमेंटने मोटारने व्यवस्थित भरले असतील तर संकेतांक 6 निवडा. उत्तरदात्याला भिंतीच्या साहित्याबद्दलची माहिती नसल्यास 0 नोंदवावा. भिंतीसाठी वापरलेले साहित्य छपराचे साहित्य काय असते बघा. गवत, वाळवलेले गवत, बांबू, लाकूड, गवताचे छप्पर, प्लास्टिक, पॉलिथिन, कॉन्क्रीट, GI धातू, ॲबेस्टॉस, दगडाचे छप्पर. भिंतीचे साहित्य त्यानंतर छपरासाठी वापरलेले साहित्य प्रमुख साहित्य शिंगल असेल तर त्याला स्लेट मानावे. खालच्या मजल्याचे छप्पर लाकडी असेल तर वरच्या मजल्याचे छप्पर कॉन्क्रीटचे असले. अशा परिस्थितीत गणनाघराचे छप्पर कॉन्क्रीट मानले जाते. तर प्रत्येक मजला स्वतंत्र गणना म्हणून वापरला जात असेल तर खालच्या मजल्यातील गणनाघराचे छप्पर लाकडी असेल तर वरच्या मजल्यावर गणनाघराचे छप्पर कॉन्क्रीटचे असेल. भीत आणि छप्पर हाताने बनवलेले कौल, भिंत, पक्क्या विटा, कौलावर प्लास्टिक, पॉलिथिनने विटांचा वापर केला आहे. भिंत आणि छप्पर वाढवलेले गवत. संकेतांक भीत आणि छप्पर. प्रमुख सामग्री भिंत, गवत, छप्पर, बांबू, छप्पर, GI मेटल, ॲबेस्टॉस शीट. गणनाघराच्या वापरासंबंधी खात्री करा. मोठ्या बाजारपेठेत, दुकाने किंवा कार्यालयामध्ये काम करणारे लोक गड्डी याचा उपयोग रात्री राहण्यासाठी करतात. अशाच ठिकाणी निवासीचं दुकान किंवा निवास कार्यालय असं मानलं जाईल. निवासाव्यतिरिक्त इतर वापर असल्यास ते प्रविष्ट करावे. गणनाघराच्या वापरासंबंधी खात्री करा. गणनाघराचा वापर हंगामी उपक्रमास होऊ शकतो. हे उपक्रम आपण घरची यादी करत असताना बंद होऊ शकतात, जसे की तेलघाणी, पाणी घाणी, गूळ तयार करणे, गूळ बनवणे इत्यादी. अशा उपक्रमांना चौकशी करून ओळख करावी. जर एखादे हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाऊस तेथील रहिवासी नियमित निवासस्थान म्हणून वापरत असेल तर त्या ठिकाणी अनुक्रमांक निवास हॉटेल, निवासाचा लॉज, निवासाचा गेस्ट हाऊस असं नमूद करावं. जर गणनाघर स्वयंपाक स्वरूपाचे असेल तर संस्थात्मक चिन्हाचा वापर करावा. अशा वेळी जर गणनाघर संस्थात्मक स्वरूपाचं असेल तर संस्थात्मक चिन्हाचा वापर करावा. अशावेळी फक्त प्रश्न क्रमांक 1 ते 11पर्यंतची माहिती भरायची आहे. या प्रकरणात प्रश्न 9मध्ये संस्थात्मक गणनाघरासाठी ॲप गणनाघर क्रमांक 999 स्वयंचलित देईल. नंतर गणनाघराची स्थिती. चांगले संकेतांक. ज्या घरांना कोणत्याही दुरुस्तीची गरज नाही अशा घरांना घर मजबूत आणि उत्तम स्थितीत आहे, चांगले निवडा. राहण्यायोग्य. संकेतांक 2. ज्या घरांना ठिकठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे, गणनाघर वापरण्यास योग्य असे परंतु थोडी देखभालीची आवश्यक अशा ठिकाणी 2 संकेतांक नोंदवा. मोडकळीस आलेले संकेतांक. जी घर जीर्ण, पडझड झाली किंवा मोठ्या दुरुस्तीशिवाय वापरण्यास अयोग्य आहेत, जी घरे पुन्हा दुरुस्त करणे शक्य नाही, ते या श्रेणीत 3मध्ये येतील. कुटुंब क्रमांक. हा रकाना स्वयंचलित असून संपादन करता येत नाही. हा ऑटो जनरेट नंबर आहे, याच्यात आपल्याला टाकता येत नाही किंवा डिलीट करता येत नाही. ज्या गणनाघराचा वापर निवासासाठी किंवा निवासासह इतर वापरासाठी होतो त्यांना ॲपमध्ये स्वयंचलितपणे कुटुंब क्रमांक दिला जाईल. जर पर्याय निवासासह इतर वापरासाठी आणि संस्थात्मक कुटुंब असेल तर त्या ॲप त्याला संस्थात्मक कुटुंबासाठी 999 हा क्रमांक देईल. जर पर्याय निवासासह इतर वापरासाठी आणि बंद असेल तर ॲप कुठलाही कुटुंब क्रमांक देणार नाही. जर पर्याय निवासासह इतर वापरासाठी संस्था कुटुंबाने बंद असेल तर ते घर बंद असल्यामुळे ॲप कुटुंब क्रमांक देणार नाही. घरातील एकूण व्यक्तीची संख्या. सामान्य तसेच कुटुंबामध्ये सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तीची नोंद करावी.
सर्व व्यक्तीचा समावेश करावा. बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील, दिव्यांग व्यक्तींना देखील न विसरता समाविष्ट करावा. भेटीच्या दिवशी काही व्यक्ती अनुपस्थित असल्याचा तरी सामान्यतः इतर राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा समावेश केला जाईल. अनौपचारिक तात्पुरत्या भेट देणाऱ्या व्यक्तीचा समावेश करू नये. कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. कुटुंब म्हणजे नाव. कुटुंब प्रमुखाचे नाव. कुटुंब प्रमुख म्हणजे अशा व्यक्तीची कुटुंबात प्रमुख म्हणून ओळखली जाते. ती व्यक्ती कुटुंबातील मुख्य निर्णय घेणारी असते. ती व्यक्ती कुटुंबाच्या देखभालीची मुख्य जबाबदारी घेते. जर संस्थात्मक कुटुंबासाठी उदाहरणार्थ वसतिगृह, कारागृह, रुग्णालय, तर संस्था कुटुंबाच्या नावाऐवजी संस्थेतील पदनाम प्रविष्ट करावं. कुटुंब प्रमुखाचे लिंग नोंदवा. प्रश्न 13. कुटुंब प्रमुखासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर प्रवर्ग नोंदवावे. त्यानंतर बघा प्रश्न 13 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी लागू असलेल्या अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST यांची यादी उपलब्ध असेल. कुटुंब प्रमुखाने सांगितलेली जात, जमातीचे नाव पुरवलेल्या यादीशी तपासून पाहावे. अनुसूचित जाती SC फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयामध्येच असू शकतात. अनुसूचित जमाती ST कोणत्याही धर्मातील व्यक्ती असू शकतात. कुटुंब प्रमुखाचा प्रतिसाद त्याचा धर्म विसरून देखील पडताळता आपल्याला पाहता येते. जर कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यापैकी कोणते प्रवर्गात मोडत नसेल तर संकेतांक 3 निवडा. घरच्या मालकी हक्काची स्थिती. ज्या कुटुंबाकडून भाड्याच्या स्वरूपात कोणते पैसे किंवा वस्तू दिल्या जात नाही. हप्त्यामध्ये पैसे भरून मालकी हक्काने घेतलेले घर किंवा प्लॉट. याला संकेतांक 1 आहे. संकेतांक 2 मध्ये काय येते? भाडे रोख रकमेत किंवा वस्तू स्वरूपाने दिले जाते. मालकाने भाड्याने दिलेले निवासस्थान, भाड्याने घेतलेले पण सध्या भाड्याने देणारे घर, सरकारी घर किंवा तत्सम निवास. हे याच्यात 2 आणि 3 संकेतांक टाकता येते. मालकाद्वारे मोफत दिलेले निवासस्थान, बेकायदेशीररित्या बांधलेल्या जमिनीवर उभारलेली घरे, सोडून दिलेल्या इमारतीमध्ये अनधिकृत राहणारी कुटुंबे, नैसर्गिक आडोशामध्ये. याला संकेतांक 4. नंतर कुटुंब ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या. भोजन कक्ष खोली, दिवाणखान, नोकराची खोली, निवासयोग्य खोली, झोपण्याची खोली, अभ्यासाची खोली. कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या. राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्यामध्ये समाविष्ट होत नाही. बघा कोणत्या खोल्याचा समावेश होत नाही? स्वयंपाकघर, साठविण्याची खोली, स्नानगृह, येण्या जाण्याचा मार्ग, शौचालय, व्हरांडा. जर गणना घरात एकच खोली असेल आणि ते दुकान, कार्यालय म्हणून वापरले जात असेल तर त्या ठिकाणी राहतात तर 0 नोंदवावे. जर एकच राहण्याची खोली अधिक एका कुटुंब वापरत असेल त्या खोलीची गणना कोणत्याही कुटुंबासाठी करू नये. कुटुंबातील विविध जोडप्यांची संख्या. जोडपे लग्नाच्या माध्यमातून तयार होते. लिव्ह इन रिलेशनमध्ये म्हणून एकत्र राहत असल्याचे आढळल्यास अशा जोडप्यांची विविध जोडपे म्हणून गणना करावी. घरातील विविध जोडप्यांची संख्या प्रविष्ट करा. जोडपी जी सामान्य रहिवासी आहेत, जर पती किंवा पत्नी यापैकी एक व्यक्ती तात्पुरता गैरहजर असेल तर गणना करावी. त्यांच्या वयाचे परवाना करता त्यांची गणना केली जाईल. जर एखादी व्यक्ती एकटी राहत असेल किंवा घरामध्ये कोणतीही विविध जोडपे नसेल तर 0 असं नोंदवावं. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.